मागील काही दिवसांपासून नाशिककरांना पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय। याबाबतच्या बातम्या आपण वारंवार बघत आहोत। कधी दूषित पाणी पुरवठा तर कधी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे दैनंदिन वेळापत्रक देखील कोलमडलंय। शहरातील मुंबई नाका महामार्ग मागील परिसर, बस स्थानकाच्या मागच्या बाजूला गायकवाड नगर, प्रथमेश नगर, मातोश्री नगर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यात। या संदर्भात नागरिकांनी महापालिकेत तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यानं संतप्त प्रक्रिया व्यक्त केल्या जात आहे आणि नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। या परिसरात अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्याचा टँकर मागवावा लागत असून नागरिकांची, विशेषतः गृहिणींची पाण्यासाठी गैरसोय होते। नागरिकांनी महापालिका आयुक्तांना या भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत निवेदन दिले, पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी देखील केली आहे। तसेच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला। त्यावर मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।